चला, lastly we have completed the pollen pistil interaction. Okay, pollen pistil interaction कालच्या याच्यामध्ये केलं होतं आपण. पोलन ग्रेन जो आहे, पोलन ग्रेन हा स्टिग्मा वरती लँड होईल. नाव हिअर दिस पोलन ग्रेन गेट जर्मिनेट. हा पोलन ग्रेन जो आहे, हा पोलन ग्रेन तिथे जर्मिनेट होऊन जाईल आणि जर्मिनेट झाल्यानंतर जर्मिनेशनच्या वेळेला काय होतं की पोलन ट्यूब जो आहे, नाव दिस पोलन ट्यूब, आवाज येतोय क्लिअर? हा चला, पोलन ट्यूब जो आहे हा पोलन ट्यूब फॉर्म करेल. पोलन ट्यूबच्या सोबतच त्याच्यामध्ये असलेले जे काही मेल गमेट्स आहे, नाव दिस मेल गमेट्स आर ट्रान्सपोर्टेड एग्स. एगच्या याच्यामध्ये ते हे जे आहे फिमेल मेल गमेट जे आहे फिमेल गमेट कडे जाण्याचा प्रयत्न जे आहे ते जाण्याचा प्रयत्न करतील. ओके, आणि इथे हे जे काही पोलन ट्यूब तयार झालेली आहे, ही पोलन ट्यूब तयार होण्यापर्यंतची ही सगळी सगळी प्रोसेस जी आहे, ही सगळी प्रोसेस आपल्याला जवळपास कशामध्ये येते या ती पोलन ट्यूब फॉर्मेशन ही या पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इथपर्यंत ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस इथपर्यंत कम्प्लीट होते. ओके, काय काय ध्यानात ठेवायची इथं? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये पोलन ग्रेन लँड होणे स्टिग्मावरती, स्टिग्मावर लँड झाल्यानंतर ते जर्मिनेट होतील. ओके, आणि हे कोणाला हे द्यायचं, कोणत्या पोलनला एंट्री द्यायची, हे स्टिग्मा जो आहे तो स्टिग्मा ठरवेल. त्यानंतरच तिथं ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस प्रमोट केल्या जाईल. पोलन ट्यूब तयार होईल. पोलन ट्यूब जे आहे हे पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये ओव्ह्यूल मध्ये एंटर करेल. त्या अगोदर इथे मात्र दोन जे काही जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल जो होता, तो जनरेटिव्ह सेल त्याच्या बदला तो पुन्हा मायटोसिस होऊन दोन सेल तयार होतील. दोन सेल तयार झाल्यानंतर हा पोलन ट्यूब जे आहे ती पोलन ट्यूब वाढेल आणि सायनर्जिड सेलच्या माध्यमातून तो सरळ एक्स पर्यंत जाईल. ओके, इथं अशा प्रकारची ही पोलन पिस्टिल इंटरॅक्शन जे आहे ती इंटरॅक्शन इथे ही कम्प्लीट होती. पुढे काय दिलेलं आहे पहा तुमच्या याच्यामध्ये की आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन पहा. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. ओके, दुसरा मुद्दा येतो सोबतच हे केला पहा, कंटिन्यू केला. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता या आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे कसं, यू कॅन सी इथं मानवानं हस्तक्षेप केलेला लक्षात ठेवा. ओके, मानवानं जे आहे तू मानवानं याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. काय पहा, यू शॅल लर्न इन द चॅप्टर ऑन प्लांट ब्रीडिंग. A breeder is interested in crossing different species and often genera to combine desirable character to produce commercially superior varieties. लक्षात घ्या, हे चॅप्टर 9 मध्ये आपल्याला जवळपास प्लांट ब्रीडिंग जे आहे, प्लांट ब्रीडिंग आपल्याला शिकायचंच आहे त्याच्यामध्ये. परंतु इथे आपण आतापर्यंत जे काही पोलन पिस्टिल इंटरॅक्शन पाहिलं किंवा पोलनचं स्ट्रक्चर पाहिलं, स्टिग्माचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्या सहाय्यानं म्हणून सहजरित्या त्याच्यामध्ये बदल कसा करता येतो तो आपल्याला इथे यांनी केलेला आहे मानवाच्या हस्तक्षेपानं पहा. लक्षात घ्या, ब्रीडर इंटरेस्टेड इन क्रॉस ब्रीडिंग, लक्षात घ्या, किंवा क्रॉसिंग डिफरंट स्पीसीज और अँड ऑफन जनरा to combine desirable character to produce commercially superior varieties. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनच्या माध्यमातून आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या दोन स्पीसीज जे आहे त्या दोन स्पीसीज मध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जे आहे, क्रॉस पॉलिनेशन घडवता येते मानवाच्या हस्तक्षेपाने. लक्षात घ्या, आर्टिफिशियल म्हणलं त्याला. दोन स्पीसीज मध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जे आहे, क्रॉस पॉलिनेशन घडवून आणता येते आणि सुपेरियर व्हरायटी किंवा जी आपल्याला पाहिजे, जशी आपल्याला पाहिजे तशी व्हरायटी जी आहे ती व्हरायटी निर्माण करता येते थ्रू दी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. लक्षात घ्या. Now this artificial hybridization is one of the major approach of crop improvement program. लक्षात घ्या, हे जे आज आमच्याकडं क्रॉप जे काही हे झालेली आहे, लक्षात घ्या, हे क्रॉप इम्प्रुव्हमेंट साठी ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ब्रीडर मार्फत वापरली जाते. लक्षात घ्या, क्रॉप इम्प्रुव्हमेंट.
In each crossing experiment, it is important to make sure that only the desired pollen grain are used for the pollination and the stigma is protected from contamination. ह्याच्यामध्ये आता यांनी काय केलं की आपल्याला in crossing experiment, it is important to make that only the desired pollen grains are used for pollination. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, जे काही डिझायर्ड जे पाहिजे आपल्याला तसे डिझायर्ड पोलन ग्रेन जे आहे, नाव दिस पोलन ग्रेन आर युज्ड फॉर द पॉलिनेशन. अँड ज्याच्यातून आपण हे केलेलं आहे त्याचा जो स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा मात्र आपल्याला कसा प्रोटेक्ट करायचा, लक्षात घ्या, प्रोटेक्शन फ्रॉम अनवॉन्टेड पोलन. हे स्टिग्मा शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम अनवॉन्टेड, जे काही आपल्याला नाही पाहिजे आहे, अनवॉन्टेड पोलन जे आहे, हे पोलन याच्यावरती पडू नये, त्यासाठी त्याला थोडस प्रोटेक्ट करायचं आहे. दिस इज अचीव बाय द इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंग टेक्निक्स. आता आपण लक्षात घ्या, दोन्ही आपल्याला इथे दोन टेक्निक जे आहेत, ते दोन टेक्निक आपल्याला इथे वापरून आर्टिफिशियल हायब्रिडेशन करता येते. नंबर पहिली आहे इमॅस्क्युलेशन. लक्षात घ्या, इमॅस्क्युलेशन. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? आता इथे पहा, रिमूव्हल ऑफ अँथर, ओके, थ्रू द फोर्सेप. Okay, now see here. If the female parent bear bisexual flower, the removal anther from the flower bud before the anther disease using a pair of forceps is necessary. This step is referred as the emasculation. इमॅस्क्युलेशन मध्ये काय करायचं आपल्याला, सपोज टू बी हा बायसेक्शुअल फ्लावर आहे. बायसेक्शुअल फ्लावर आहे म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला दोन्ही घटना ज्या आहेत, दोन्ही गोष्टी आहेत आपल्या जवळ. एक आहे याचा पिस्टिल आहे आणि इथे अंथर आहे. लक्षात घ्या, हा अंथर. नाउ दिस इज द बायसेक्शुअल फ्लावर. हा बायसेक्शुअल फ्लावर आहे. बायसेक्शुअल मध्ये काय असतं लक्षात घ्या, किंवा फ्लावर त्याला म्हणू आपण, त्यामध्ये काय असते, दोन्हीही मेल आणि फिमेल गमेट जे आहे, मेल आणि फिमेल गमेट एकाच फ्लावर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नाउ दिस वन इज द आन्सर, नाउ दिस इज द पिस्टिल. ओके, याच्यामध्ये काय करायचं आहे, आता इमॅस्क्युलेशन मध्ये काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ द फोर्सेप दीज अँथर्स, हे जे अँथर आहे, हे अँथर सगळे कट करून टाकायचे. लक्षात घ्या, रिमूव्ह ऑफ अँथर फ्रॉम द फ्लावर बड बिफोर द डेहिसन. म्हणजेच आपल्याला हे रिमूव्हल ऑफ anther from the flower before dehiscence. लक्षात घ्या, डेहिसन्स व्हायच्या अगोदर किंवा ते झडण्याच्या अगोदर हे आपल्याला याच्यातले अँथर जे आहे, हे अँथर रिमूव्ह करणे, या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन असं म्हणायचं. इफ आता ही जशाला तशीच जर आपण ठेवली असती तर इथं काय झालं असतं, सेल्फ पॉलिनेशन जे आहे, सेल्फ पॉलिनेशन झालं असतं. मग आपल्याला मात्र पाहिजे तसं जे काही व्हरायटी आहे, त्या व्हरायटी आपल्याला मिळाली नसती. ओके, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आपल्याला करत असताना काय करणार आहोत, आपण हस्तक्षेप करणार त्याच्यामध्ये. इथे काय केलं आपण, फर्स्ट ऑफ ऑल याचे रिमूव्हल ऑफ अँथर केलं. ओके, दिस स्टेप इज कॉल्ड एज द, या स्टेपला आपल्याला इमॅस्क्युलेशन म्हणायचं आहे. Now this emasculated flower have to cover with a bag of suitable size, generally made up of better paper. लक्षात घ्या. आता काय करायचं त्यानंतर, आता हा उरलेला जो काही आपल्या जवळ स्टिग्मा आहे किंवा फिमेल गमेटोफाइट जो आहे, हा फिमेल गमेटोफाइट, नाउ इट इज कव्हर्ड बाय ए पर्टिक्युलर पेपरच्या सहाय्याने याला जे आहे, याला कव्हरिंग करून टाकायचं आहे. ओके, की जे बटर पेपर, ओके, बटर पेपरच्या सहाय्याने याला कव्हरिंग करा, टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन ऑफ द स्टिग्मा विथ अनवॉन्टेड पोलन. आता अनवॉन्टेड पोलन जे आहे, हे अनवॉन्टेड पोलन याच्यावरती पडू नये,
त्यासाठी आपल्याला हा जो काही स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा आपल्याला वेल प्रोटेक्टेड करायचा आहे विथ द हेल्प ऑफ द यू कॅन से द बटर पेपर बॅग. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द बॅगिंग. याला आपल्याला बॅगिंग असं म्हणायचं. लक्षात घ्या. इथे काय झालं आता आपल्याला बॅगिंग. व्हेन द स्टिग्मा ऑफ बॅग्ड फ्लावर अटेन रिसेप्टिव्हिटी, मॅच्युअर पोलन ग्रेन कलेक्टेड फ्रॉम anther of the male gamete are desired or dusted on the stigma, and the flower are rebagged and the fruit allowed to develop. नंतर काय करायचं आपल्याला, की आता जर समजा आमच्याकडे ही दुसरी स्पीसीज आहे. ओके, हे दुसरी स्पीसीज आहे आणि या दुसऱ्या स्पीसीजचे आम्हाला अँथर जे आहे, अँथर जे मॅच्युअर अँथर घ्यायचे. त्यानंतर याची जे काही पोलन ग्रेनच आहे, नाव दिस पोलन ग्रेन आफ्टर रिमूव्हिंग द बॅग, याच्यावरती आपल्याला शेड करून टाकायचे. ओके, किंवा डस्टेड करायचे. डस्ट, याची जी काही डस्ट निघालेली ती याच्यावरती डस्ट करायची आणि पुन्हा याला कव्हर करून टाकायचं. याला रिबॅगिंग असं म्हणतात. पुन्हा नंतर पुन्हा आणखी आपल्याला याच्यावरती बॅग जे आहे ती बॅग लावायची किंवा याचं जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन आपल्याला करायचं. त्याला रिबॅगिंग असं म्हणायचं. ओके, मग आता इथे काय होईल, नाव द प्रोसेस, जे काही पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस घडेल आणि त्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं फ्रूट जे आहे, जसं पाहिजे तसं फ्रूट आपल्याला डेव्हलप होईल आणि ज्या अर्थी फ्रूट डेव्हलप झालं तर त्या अर्थी नवीन स्पीसीज जे आहे हे न्यू स्पीसीज आपल्याला मिळेल. ओके, आर्टिफिशियल, याला आपल्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन असं म्हणायचं. काय काय केलं इथे आपल्याला, डिझायर्ड पोलन ग्रेन घेतले स्टिग्मा प्रोटेक्ट करण्यासाठी. आपण त्याच्यावरती काय केलं, लक्षात घ्या, त्याला आपण बॅगिंग करून टाकलं. बॅगिंगच्या अगोदर काय करायचं आपल्याला, रिमूव्हल ऑफ अँथर. अँथर जे आहे हे आपल्याला रिमूव्ह करायचे आहे, त्याला त्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन असं म्हणायचं. आफ्टर रिमूव्हल ऑफ अँथर द स्टिग्मा इज प्रोटेक्टेड बाय द पर्टिक्युलर टाइप ऑफ पेपर. पेपरच्या सहाय्याने त्याला पॅक करून टाकायचं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द बॅगिंग. ओके, आणि ज्या वेळेला दुसऱ्या स्पीसीजचे अँथर जे आहे ज्यावेळेला मॅच्युअर होतील त्यावेळेला ते अँथरच्या घ्यायचं आणि these are dusted on the stigma. Okay, and then again rebag the flower. Rebagging the flower. Rebagging केल्यानंतर मग now it is allowed to stay and the fruit allowed to develop. Okay, त्यानंतर फ्रूट जे आहे फ्रूट त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप होईल. अशा प्रकारे इथे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मधली प्रोसेस आहे. आता इथे कसं काय झालं, इथे दोन्ही होतं, बायोसेक्शुअल फ्लावर होता. इफ द फिमेल पॅरेंट प्रोड्युसेस युनिसेक्शुअल फ्लावर, ओके, देर इज नो नीड फॉर द इमॅस्क्युलेशन. आता जर का समजा हा युनिसेक्शुअल आहे, म्हणजे याच्यामध्ये नुसतं जर समजा अँथर सॉरी याच्यामध्ये नुसतं जर का हे मेल गमेटोफायटस तयार होत आहे. ओके, मेल गमेटोफायटस तयार होत आहे, मग त्यावेळेला इथे रिमूव्हल ऑफ अँथर गरज नाही आपल्याला. द फिमेल फ्लावर बर्ड्स आर बॅग्ड बिफोर द फ्लावर ओपन. फ्लावर ओपन व्हायच्या अगोदर याला जर का आपल्याला याला बॅगिंग करून टाकायचं. ओके, वेन द स्टिग्मा बिकम रिसेप्टिव्ह. ओके, तो ज्या वेळेला म्हणजे हा स्टिग्मा मॅच्युअर झाला की तो रिसेप्टिव्ह बनतो. लक्षात घ्या, म्हणजे हे पोलन ग्रेन जे आहे पोलन ग्रेन सहज तो रिसीव्ह करू शकतो. ओके, इथं आपल्याला रिमूव्हल ऑफ अँथरची गरज नाही किंवा इमॅस्क्युलेशनची गरज नाही. ओके, जे बायोसेक्शुअल प्लांट आहे त्या बायोसेक्शुअल प्लांट मध्ये आपल्याला इमॅस्क्युलेशन जे आहे, इमॅस्क्युलेशन अत्यंत महत्वाचं आहे. ओके, इमॅस्क्युलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अँथर, ओके, फ्रॉम द फ्लावर बड, ओके, बिफोर डेहिसन्स आपण असं त्याला म्हटलेलं आहे. इथे ही प्रोसेस करायची गरज नाही जर का तो युनिसेक्शुअल असेल. फ्लावर जर का युनिसेक्शुअल असेल तर कुठलाही एकच घटना याच्यामध्ये घडणार आहे. ओके, परंतु आपल्याला त्याची रिसेप्टिव्हिटी पुन्हा हे करून रिसेप्टिव्हिटीवर आल्यावर युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये हा स्टिग्मा रिसेप्टिव्हिटीवर आला नंतर त्याला मात्र रिबॅक करायचं. अँड देन डिझायर्ड पोलन ग्रेन जे आहे, डिझायर्ड पोलन ग्रेन जे आहेत किंवा जे आपल्याला हवे आहेत ते पोलन ग्रेन याच्यावर आणून डस्टेड करायचं आणि पुन्हा त्याला रिबॅक करायचं. ओके, अशा प्रकारे हे आपल्याला दोन्ही फ्लावर मध्ये युनिसेक्शुअल फ्लावर आणि बायोसेक्शुअल फ्लावर ओके मध्ये हे आपल्याला हे अशा प्रकारचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन जे आहे ते आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आपल्याला इथे घडून आणता येते. ओके, these are the artificial hybridization. त्याला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन असं म्हणूया की मानवाच्या हस्तक्षेपानं
त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन जे आहे, हे क्रॉस पॉलिनेशन घडून आणण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस कराव्या लागतील. दॅट इज इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंग. ओके. इमॅस्क्युलेशन केल्यानंतर काय होईल की सेल्फ फर्टिलायझेशन जे आहे, सेल्फ फर्टिलायझेशन थोडस रिजेक्ट केल्या जाईल आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे ते डिझायर्ड म्हणू ज्याला आम्ही, डिझायर्ड पोलन ग्रेन जे आहे ते डिझायर्ड पोलन ग्रेन त्याच्यावरती डस्टेड केल्यानंतर आपल्याला हवं तसं फ्रूट जे आहे, हवं तसं प्लांट जे आहे ते हवं तसं प्लांट आपल्याला मिळवता येते. आणि हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन जे आहे, नाव दिस आर युज्ड बाय द ब्रीडर्स फॉर कमर्शियल यूज. आहे की नाही, कमर्शियली जे काही फ्रुट्स आहे ते कमर्शियल फ्रुट्स आपल्याला याच्या सहाय्यानं तयार करता येतात. ओके. कमर्शियल फ्रुट्स अँड द कमर्शियली फ्लावर. आजही पाहतो आपण की विविध प्रकारचे ऑर्नामेंटल जे काही प्लांट्स आहेत, नाव दिस ऑर्नामेंटल प्लांट्स आर प्रोड्युस्ड इन सच वे. अशा प्रकारे ते हे केलं जाते. ओके. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनच्या माध्यमातून. ओके. त्यानंतर पुढचा आहे आता अत्यंत महत्वाचा पार्ट, दॅट इज द यू कॅन से डबल फर्टिलायझेशन. ओके. डबल फर्टिलायझेशन पुढचा एक आहे आपला डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन. आता हे डबल फर्टिलायझेशन मध्ये जस्ट त्याच्या अगोदर आपल्याला एक इथे कन्सेप्ट शिकणं महत्वाचं आहे की आपल्याजवळ जो काही पोलन ग्रेन्स होता त्या पोलन ग्रेन मध्ये जवळपास आपल्या जवळ त्या जनरेटिव्ह सेलनं दोन मेल गमेट जे आहेत ते दोन मेल गमेट तयार झालेले लक्षात घ्या ड्युरिंग द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनच्या वेळेला आपल्याजवळ दोन जे आहे ते दोन मेल गमेट जे आहेत ते मेल गमेट तयार झालेले लक्षात ठेवा. ओके. आता हे दोन मेल गमेट आणि आपण सुरुवातीला ज्या वेळेला फिमेल गमेट तयार केला, फिमेल गमेटोफाइट ज्या वेळेला तयार केला, त्याच्यामध्ये जवळपास 8 सेल्ड आपला एम्ब्रिओ सॅक जो आहे तो एम्ब्रिओ सॅक तयार झाला होता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपला एग जो आहे तो एग आपला त्या ह्याच्यामध्ये जस्ट दोन सायनर्जिडच्या आतमध्ये तिथे तो तयार होता. ओके. आणि खालच्या दिशेला आपल्याला जवळपास म्हणजे मध्ये आपल्याला पोलार सेल दिसली होती. ओके. आणि पुन्हा खालचे जे आहे दीज आर द अँटीपोडल सेल्स. अशा प्रकारचा आमचा एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ आमच्या जवळ होता आपल्या लक्षात घ्या, किंवा एम्ब्रिओ सॅक जो आहे तो सॅक होता. आता इथे पुढे काय घडणार आहे आपल्या लक्षात घ्या. डबल फर्टिलायझेशन मध्ये आता आपण इथे डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया जी आहे डबल फर्टिलायझेशनची प्रक्रिया आपण याच्या सहाय्यानं आपण समजून घेऊया. आता याच्यामध्ये हा जो काही ओव्ह्यूल आहे, हा ओव्ह्यूल आपण पाहिलेला होता की जो एम्ब्रिओ सॅकच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे हे सायनर्जिड सेल्स, हा एग्स, दुसरा सायनर्जिड सेल. ओके. हे मधले पोलार सेल्स आणि these are the antipodal cells. अशा प्रकारचा 7 सेल्ड मात्र 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रिओ सॅक जो आहे तो 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रिओ सॅक आपल्याजवळ पाहायला मिळालेला होता. ओके. पोलन पिस्टिल रिएक्शन झाल्यानंतर इथे पहा हा जो काही पोलन ग्रेन होता लक्षात घ्या, हा पोलन ग्रेन त्यानंतर काय केलं या पोलन ग्रेननं, या पोलन ग्रेन जवळ सुरुवातीला काय होतं पहा, पहिल्यांदा हा एक छोटा सेल याच्यामध्ये होता, याला आम्ही जनरेटिव्ह सेल असं म्हटलं, याला व्हिजिटेटिव्ह सेल्स असं म्हणलं होतं, जनरेटिव्ह सेल्स. ओके. आणि हा व्हिजिटेटिव्ह सेल्स, व्हिजिटेटिव्ह सेल्स. ओके. आता ज्या वेळेला हा इथं या स्टिग्मावरती हा जर्मिनेट झाला, त्यावेळेला इथं काय झालं, या जर्मिनेशनच्या वेळेला या जनरेटिव्ह सेल्स मध्ये मायटोसिस झाला आणि दोन सेल जे आहे हे दोन सेल किंवा आपण मेल गमेट जे आहे ते मेल गमेट फॉर्म झालेली होते बा लक्षात घ्या. ओके. नंतर काय होईल आता, हा जो काही पोलन ट्यूब आहे, नाव दीज पोलन ट्यूब्स along with this male gamete
passes through the style and enter into the embryo sac. embryo sac मध्ये हा जो आहे हा जाईल. हा embryo sac मध्ये जाईल. Now see, after entering one of the synergid, the pollen tube release the two male gametophyte into the cytoplasm of the synergid. One of the male gamete moves toward the egg cell and fuse with the nucleus, thus completing the syngamy. लक्षात घ्या इथे काय होईल आता याच्यातला एक सेल जो आहे लक्षात घ्या एक मेल गमेटोफाइट जो आहे हे जे ट्यूब जे आहे now this tube of the pollen tube is attracted by the synergid मार्फत अट्रॅक्ट केले जाते आणि ते इथपर्यंत जे आहे या ओहल पर्यंत जे आहे या ओहल पर्यंत आणले जाते. ओके त्यापैकी हा काय होईल आता इथे पहा सायनर्जिड आहे हा एक आहे आणि हा दुसरा सायनर्जिड आहे त्यातला हा जो एक जो न्यूक्लियस आहे now this one nucleus get fused with the egg. लक्षात घ्या या एक सोबत इथं हे होईल म्हणजे तिथे काय झालं नाव देअर इज द फर्टिलायझेशन ऑकर अँड दॅट फर्टिलायझेशन इज त्या फर्टिलायझेशनला तिथं दुसरं नाव दिलेलं आहे आपल्याला सिनगॅमी. ओके सिनगॅमी ऑकर झाली इथला जो सेल होता जे बाजूचे जो काही सायनर्जिडच्या बाजूला जो सेल होता त्याच्यामध्ये तिथं आपला एक जो आहे त्यातला जो काही मेल गमेट होता नाव दिस वन मेल गमेट गेट फ्यूज विथ द फिमेल गमेट. ओके leading to the fertilization and that fertilization is also called as the syngamy. त्याला syngamy आता syngamy म्हणूया म्हणजेच आता हा काय झाला दोन सेल झाला म्हणजेच हा now it becomes zygote. हा इथे झायगोट तयार झाला लक्षात ही प्रोसेस इथं घडायली मी इथं तुम्हाला समजून सांगत आहोत परंतु ही प्रोसेस इथं पूर्ण एम्ब्रियो सॅक मध्ये हे एम्ब्रियो सॅक मध्ये घडायली. ओके आता याच्यातला हा जो एक 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 जो होता सॉरी एक मेल गमेट जो होता एक मेल गमेट इथे एग्ज मध्ये फ्यूज झाला. ओके मावशी सिनगॅमी झाली इथे आपली पहिले येथे सिनगॅमी म्हणजे जायगोट तयार झाला इथे आपल्याला धिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द डिप्लॉइड सेल्स. हे जायगोट म्हणजे नाव दिस नो डाऊट डिप्लॉइड सेल एक एन इथून आलेला आणि एक एन पूर्वीच्या जवळ. ओके दिस इज द जायगोट अँड जायगोट इज द डिप्लॉइड सेल्स. ओके द अदर मेल गमेट आता दुसरा मेल गमेट राहिला आपल्या जवळ हा शिल्लक मग हा काय करणार आहे लक्षात घ्या इथं एक फर्टिलायझेशन झालं सिंगल जे काही सिनगॅमी आहे ही सिंगल सिनगॅमी झाली पण आता दुसराही आपल्याजवळ मेल गमेट आहे. नाउ द अदर मेल गमेट moves towards the two polar nuclei located in the central cell and fuse with them to produce a triploid primary endospermic nucleus. आता इथे पहा दुसरा जो काही न्यूक्लियस राहिला सॉरी मेल गमेट जो राहिला now this another male gamete get fused with the central polar nuclei किंवा पोलार सेल हा जो सेल आहे या सेल सोबत तो जाऊन कंबाईन होईल म्हणजे आता हा सेल जो आहे हा सेल कसा झाला इथे ट्रिप्लॉइड झाला. पहिले दोन होते याच्यामध्ये न्यूक्लियस बरोबर आहे त्यामध्ये पहिले दोन न्यूक्लियस होते आणि हा इथे पुन्हा ह्या ट्यूबच्या सहाय्याने पुन्हा इथे येऊन याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल म्हणजे इथे now firstly the eggs are fertilized and then the polar nuclei which was double nucleated इथं now then it become the three nucleated आणि such cell is called as the primary endosperm nucleus. याला आपल्याला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हणायचं लक्षात घ्या आणि हा कसा आहे पहा ट्रिप्लॉइड याच्यामध्ये ट्रिप्लॉइड का बरं त्याच्यामध्ये 3n आहे 3n. नाव सी हिअर आता इथे काय झालं as this involve the fusion of the three haploid nuclei it is also termed as the triple fusion. Now see here as this involve the fusion of three here now see इथे काय झालं फ्युजन ऑफ थ्री न्यूक्लियाय फ्युजन ऑफ थ्री न्यूक्लियाय इथे आपण फ्युजन ऑफ दोन न्यूक्लियाला आम्ही सिनगॅमी असं म्हणलं किंवा फर्टिलायझेशन असं म्हणलं इथे काय म्हणायचं आपल्याला as the fusion of three haploid nuclei
is takes place here. Now this process is called as the triple fusion. Okay, triple fusion. And by the process of triple fusion, the primary endosperm nucleus is formed. Okay, primary endosperm nucleus is formed. Triple fusion मुळे हा जो काय polar nuclei होते centrally located, now this get converted into the primary endosperm nucleus. Okay, आता इथे पहा, since what happen here, the two types of fusion, syngamy and triple fusion. Now see here, syngamy and the triple fusion, okay, takes place in the embryo sac. The phenomena is termed as double fertilization. याला आपल्याला म्हणायचं, या प्रोसेसला म्हणायचं आपल्याला डबल फर्टिलायझेशन. पहा लक्षात घ्या काय झालं इथं. पहिल्यांदा सिनगॅमी कशी झाली, एक सोबत एक जो काय प्रायमरी एक जो काय मेल गमेट्स होता, हा एक मेल गमेट्स या पहिला जो एक होता या एक सोबत तो कंबाईन झाला आणि त्याने झायगोट तयार केलं. ओके, सिनगॅमी. दुसरा जो न्यूक्लियस होता त्या दुसऱ्या न्यूक्लियसनं दुसरा जो मेल गमेट होता तो मेल गमेट या पोलार न्यूक्लिया सोबत, ओके, नाव दिस आर द पोलार न्यूक्लिया किंवा पोलार सेल म्हणलं त्याला आपण, या कंबाईन विथ द पोलार सेल अँड फॉर्म द ट्रिप्लॉइड सेल, आणि म्हणून याला ट्रिपल फ्युजन असं म्हटलेलं आहे. अँड ड्यू टू दिस ट्रिपल फ्युजन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉर्म which is triploid one. Okay, as there is the syngamy and the triple fusion in the embryo sac, such phenomenon is called as the double fertilization. त्याला आपल्याला इथे डबल फर्टिलायझेशन जे आहे ते डबल फर्टिलायझेशन असं म्हणायचं. लक्षात घ्या, डबल फर्टिलायझेशन लक्षात घ्या इथे. आणि इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म हे अशा प्रकारचं डबल फर्टिलायझेशन जे आहे हे डबल फर्टिलायझेशन इथे घडत असेल, लक्षात ठेवा. ओके, नाउ सी हियर, टर्म डबल फर्टिलायझेशन अँड युनिक टू फ्लॉवरिंग प्लांट. ही जे आहे दिस प्रोसेस इज युनिक, लक्षात घ्या, युनिक टू फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आपल्याला ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस आपल्याला थोडीशी कशी पाहायला मिळते, युनिकनेस आहे याच्यामध्ये. द सेंट्रल सेल आफ्टर ट्रिपल फ्युजन बिकम द प्रायमरी एंडोस्पर्म सेल. लक्षात घ्या, द सेंट्रल सेल्स आफ्टर ट्रिपल फ्युजन. आता हे जे काही आहे लक्षात घ्या, हा जो काही पार्ट जिथे जो तीन बनलेले आहे तिथं ते थ्री न्यूक्लिएटेड बनलेला आहे, हा काय करणार आहे, the central cell after triple fusion become the primary endosperm cell and develop into the endosperm while zygote develop into an embryo. पाहताय, आणि तुम्ही म्हणसाल मग हे काय झाले आपले अँटीपोडल सेल्स आणि बाकीचे सायनर्जिड सेल्स. नाव दिस सायनर्जिड सेल्स अँड द अँटीपोडल सेल्स, नाव लक्षात घ्या, अँटीपोडल सेल्स आणि हे जे काही सायनर्जिड सेल्स आहेत, नाव दिस सायनर्जिड सेल्स गेट डिजनरेटेड. लक्षात घ्या, सायनर्जिड सेल जे आहे हे दोन्ही जे आहे बोथ ऑफ देम गेट डिजनरेट होऊन जातात ते इथून. ओके, आणि मग हे काय करते, जो पोलार सेल जे काही ट्रिपल हे झाले होते, नाव दॅट गेट कन्वर्टेड इनटू द प्रायमरी एंडोस्पर्म सेल्स. हा जो आहे पूर्ण जो आहे हा पूर्ण मग एक सेल्स बनतोय, लक्षात घ्या. आणि तो झायगोट जो तयार झालेला आहे तो झायगोट सेल मात्र तो आपल्याला एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. ओके, तर इथे पहा, हा प्रायमरी एंडोस्पर्म सेल हा पूर्ण एकच बनून जाईल बा, पूर्ण लक्षात घ्या. इथून जर काय आपण याला डिस्ट्रॉय केला, ओके, इथे डिस्ट्रॉइड केला याला, थोडस इथे आपण आता डिस्ट्रॉय करून टाकू आणि मग इथे पाहूया. हा जो आहे आता पहा आपल्या जवळ हे सगळे, हा इथे एक जो आहे हा एक इथे आपल्याजवळ सॉरी झायगोट जो आहे तो झायगोट इथे आहे आपल्याजवळ. आता आपल्याजवळ राहिलेला कोणता आहे, आता हा एक सेल आणि हा दुसरा पूर्ण जो आहे हा पूर्ण डिस्ट्रॉय होऊन आपल्याजवळ काय होईल, हा प्रायमरी एंडोस्पर्म सेल. आणि हा कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे.
याला म्हणायचं आपल्याला प्रायमरी एंडोस्पर्म सेल. एंडोस्पर्म सेल. ओके. become the primary endosperm cells and develop into the endosperm. हा नंतर पुढे जाऊन एंडोस्पर्म मध्ये डेव्हलप होणारा, लक्षात घ्या, एंडोस्पर्म. आणि झायगोट जो आहे, हा जो आपला झायगोट तयार झालेला होता, हा झायगोट मात्र नंतर तो एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होणार आहे, लक्षात घ्या. आपल्याला एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होईल. नाउ these are the डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचे आपल्याला इथे 2-3 फायदे झाले. आपल्या जवळ एक एक एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ तयार झाला. म्हणजेच आता हा एम्ब्रिओ जो आहे, नाव दिस एम्ब्रिओ गेट कन्वर्टेड इनटू द सीड्स. आणि हा जो काही प्रायमरी एंडोस्पर्म जो एंडोस्पर्म मध्ये कन्वर्ट झाला होता, नाव दिस प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. एंडोस्पर्म जो आहे, हा एंडोस्पर्म काय करणार आहे, त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला काय करणार आहे, तो आपला जे काही खाद्य आहे, अन्न जे आहे, हे अन्न पुरवण्याचं काम जो आहे तो एंडोस्पर्म करणार आहे, लक्षात घ्या. आणि हा इथे काय म्हटलं होतं मी, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हटलं होतं इथं तुम्हाला. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे की नाही, हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कन्वर्ट होतो या प्रायमरी एंडोस्पर्म सेल मध्ये आफ्टर डिजनरेटिंग द अँटीपोडल अँड द सायनर्जिड सेल्स. सायनर्जिड सेल्स आणि हे तिथे डिजनरेट झाले की एका सेलच्या याच्यामध्ये याचं रूपांतर होते. आता इथे पहा, हा एक सेल दिसतोय आणि हा झायगोट दिसतोय आपल्याला. ओके. आणि हा प्रायमरी एंडोस्पर्म जो आहे, सेल जो आहे, हा ट्रिप्लॉइड आहे, लक्षात घ्या. याच्याजवळ त्या पोलन ग्रीन पासून किंवा मेल गमेट जो आहे, तो मेल गमेट त्याच्याकडे एक फ्यूज झालेला आहे, तो ट्रिप्लॉइड आपल्याला पाहायला दिसतोय इथे. अशा प्रकारे सिनगॅमी एक होते आणि ट्रिपल फ्युजन एक होते, म्हणून इथे याला डबल फर्टिलायझेशन असं संबोधलेलं आहे, लक्षात. ओके, डबल फर्टिलायझेशन. ओके. आता आपल्याजवळ फर्टिलायझेशन झालं, एम्ब्रिओ तयार झाला, आपल्याजवळ खाद्य पुरवणारा एंडोस्पर्म जो आहे, तो एंडोस्पर्म सुद्धा तयार झाला. ओके. आता आपल्या जवळ आहे रिप्रोडक्शन मध्ये तिसरी स्टेप जे आहे, दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट स्ट्रक्चर. ओके. आता पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट काय काय घडतील याच्यामध्ये पहा. हो. सिफोनो सायफोनोगॅमी. अच्छा, सायफोनोगॅमीचा उल्लेख आला नाही इकडं माझ्या वाचण्यामध्ये. तुला काय वाटतं, तू कुठं वाचण्यात आलं तुझे? अहो, काय लिहिलं त्यात पाय बरं. साधी गोष्ट आहे. आता काय झालं पाहिलं कधी, हा सायफोनोगॅमी, सिफोनो नाही, सायफोनोगॅमी म्हणतात त्याला. काय व्हायला इथं की हे जो इथे फर्टिलायझेशन, सॉरी, इथे जर्मिनेशन झाल्यावर स्टिग्मावरती जर्मिनेशन झाल्यावर काय झालं, हा जो काही पोलन ट्यूब जो आहे, तो पोलन ट्यूब एक्सटेंड झाला. ओके. आता मग काय करणार आहे, हे बॉटनीमध्ये भाग खूप साध्या साध्या टर्म आहेत, मात्र कन्फ्युज होते बऱ्याच वेळेला. आता काय झालं, हे आता इथून जे काही ह्या पोलन ट्यूबच्या सहाय्याने काय होणार आहे, नाव दीज मेल गमेट्स आर कॅरीड टुवर्ड्स द एम्ब्रियो सॅक. ठीक आहे ना, दॅट कॅरिंग प्रोसेस, त्या कॅरिंग प्रोसेसला यानं काय सायफोनोगेमी असं म्हटलं. ओके. त्या प्रोसेसला इथे सायफोनोगेमी असं म्हटलेलं आहे. तो कसा कॅरी झाला इथे सांगितलं होतं मी तुम्हाला. ओके. इथे याला एक वर्ड दिला, त्याचे जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे की नाही, त्या ट्रान्सपोर्टेशनला यानं वर्ड दिला सायफोनोगॅमी. सायफोनोगॅमी वर्ड त्याने दिलेला आहे. ओके. ट्रान्सफर ऑफ मेल गमेट थ्रू द पोलन ट्यूब. ओके, सायफोनोगॅमी. चला, इथे फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन जे आहे, हे डबल फर्टिलायझेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. बोर्डच्या पुस्तकात दिलं का ते? हॅलो, बोर्डच्या पुस्तकात थोडस वेगळं आहे. मी एनसीआरटीच्या मार्फत शिकालो, एनसीआरटीच्या पुस्तकात सहाय्याने शिकालो आपण. चला, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट काय काय आहेत आता. आणि पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटच्या वेळेला
कुठकुठले स्ट्रक्चर काय काय काम करतात ते इथे आपण आज पाहूया. ओके, पुढचं आहे आपलं पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. चला इथे पहा, दोन्ही आपला एम्ब्रिओ तयार झाला आणि दुसरा एक झाला आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा प्रायमरी एंडोस्पर्म सेल जो आहे तो सेल तयार झाला. इथे आपल्याला आता पुढचा जो आहे ना, फॉलोइंग डबल फर्टिलायझेशन इव्हेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो डेव्हलपमेंट मॅच्युरेशन ऑफ ओव्हल and ovary are the collectively termed as post fertilization event. लक्षात घ्या, पुढे डबल फर्टिलायझेशन घडल्यानंतर आपलं ओके, फॉलोइंग डबल फर्टिलायझेशन पोस्ट fertilization events पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स आर ऑकर. आणि याच्यामध्ये काय काय होणार आहे मावशी? एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होणार आहे. लक्षात घ्या, एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म डेव्हलप होणार आहे, एंडोस्पर्म. त्यानंतर एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, किंवा एम्ब्रिओ मॅच्युरेशन होणार आहे. आणि या एम्ब्रिओ मॅच्युरेशन मध्ये काय काय गोष्ट घडणार आहे लक्षात घ्या. ओव्ह्यूल इंटू सीड्स, ओव्ह्यूल जो होता आपला की ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ सॅक होता, हा सीड्स मध्ये डेव्हलप होणार आहे. आणि ओव्हरी जी होती कम्प्लीट कव्हरिंग जी त्याची, नाव दिस आर गेट कन्व्हर्टेड इनटू द फ्रूट. ओके, ऑल इव्हेंट्स आर इन्क्लुडेड अंडर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये आपल्याला त्या गोष्टी ज्या ह्या गोष्टी पाहायच्या. ओके, चला मग आता इथे पहिल्यांदा आपल्याला एंडोस्पर्मचे डेव्हलपमेंट. ओके, पहिला जो मुद्दा येणार आहे तो येणार आहे आपल्याला एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. ओके, आता हा एंडोस्पर्म म्हणजे कसा, प्रायमरी एंडोस्पर्म सेल जे आहे त्याही अगोदर एक गोष्ट कन्सिडर करायची आहे की आपल्या जवळ हा आता आपण पाहिला होता की याच्यामध्ये हा जो आहे हा आमचा एक जो झायगोट आहे, हा झायगोट इथे तयार झालेला होता. आणि हा बाकीचा पूर्ण जो पार्ट आहे हा प्रायमरी एंडोस्पर्म सेल म्हणून काम करत होता हा. ओके, IPEN म्हणून त्याला, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता आपल्याला पुढची डेव्हलपमेंट करायची आहे. आणि ह्या एंडोस्पर्मचं एक काम असं आहे की इट प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. प्रोव्हाइड न्यूट्रिशन, न्यूट्रिशन जे आहे हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे कोणाला, ह्या डेव्हलपिंग जो काही झायगोट आहे आपला त्या झायगोटला. बरोबर आहे, या झायगोटला आपल्याला न्यूट्रिशन करायचं. मग आता इथे काय होईल, हा पेन जो आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इथे घटना घडतीये. इथे पहा काय होतीये, फर्स्ट ऑफ ऑल मग आता याला जर का न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं असेल तर मग मात्र याच्याजवळ जास्तीत जास्त सेल जे आहे हे जास्तीत जास्त सेल्स याला निर्माण करावे लागतील. पहा, एंडोस्पर्म डेव्हलप प्रोसीड एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. ओके, लक्षात घ्या, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट एंडोस्पर्म डेव्हलपमेंट प्रोसीड एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय होते, फर्स्ट ऑफ ऑल ह्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट न होता सुरुवातीला अगोदर प्रेसिड, लक्षात घ्या, प्रेसिड म्हणजे अगोदर, याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. लक्षात घ्या. ओके, the primary endosperm cell divide repeatedly and form the triploid endosperm nucleus, एंडोस्पर्म टिश्यू. लक्षात घ्या, हा जो आहे हा पहिल्यांदा याच्यामध्ये दोन, the cells of this tissue are filled with the reserve food material and are used for the nutrition of the developing embryo. त्याच्या अगोदर याच्यामध्ये काय होते की सुरुवातीला ह्याच्यामध्ये जे काय न्यूक्लियस आहे हे न्यूक्लियस रिपीटेडली डिव्हाइड होतात. लक्षात घ्या, रिपीटेडली डिव्हाइड होतात. ओके, इन द मोस्ट टाइप ऑफ the undergo successive nuclear division to give rise to the free nuclei. पहिल्यांदा जे आहे हा सक्सेसिव्ह याचे जे काही न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस कंटिन्युअसली मायटोटिकली डिव्हाइड होतात. ओके,
आणि तिथे 2चे 4 4चे 8 ट्रिप्लॉइड 2चे 4 4चे 8 8चे 16 असे जे न्यूक्लियस आहे हे न्यूक्लियस इथे नुसते पहिल्यांदा न्यूक्लियस तयार होतात लक्षात घ्या. ओके. अँड देन सेल वॉल जे आहे ते सेल वॉल नंतर आता याला इथे कन्सिडर करूया आपण की पहिल्यांदा इथे न्यूक्लियस तयार झाले. ओके. दिस स्टेज ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज द प्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. ओके. दिस स्टेज ऑफ द एंडोस्पर्म याला काय म्हणायचं, या ज्यावेळेला ही अशा प्रकारची की ज्याच्यामध्ये ट्रिप्लॉइड न्यूक्लियस असेल. ओके. त्याला म्हणायचं आपल्याला प्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. पहिल्यांदा हा प्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. लक्षात घ्या याच्यावरती सेल वॉल जो आहे तो सेल वॉल आणखी आलेला नाही आहे. फक्त न्यूक्लियसचं जे काय न्यूक्लियसचं मायटोटिकली डिव्हिजन जे आहे ते मायटोटिकली डिव्हिजन झालं आणि त्याने लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिया जे आहे ते लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिया इथे तयार केलेले आहे. त्या स्टेजला आपल्याला प्री त्या एंडोस्पर्म स्टेजला आपल्याला प्री न्यूक्लियर एंडोस्पर्म असं म्हणायचं. ओके. Now subsequently cell wall formation occur and the endosperm become cellular. त्यानंतर मग काय होईल, नाव पहिल्यांदा याचं सेलचं जे काही आहे ह्या सेलचं आपल्याला मायटोसिस होऊन नंबर ऑफ सेल तयार झाले. आता याच्यावर काय होईल पुन्हा, आता नाव हिअर दिस न्यूक्लिया गेट कव्हर्ड बाय द सेल वॉल. अशा प्रकारचा जो आपल्याला इथे आहे हा एंडोस्पर्म जो आहे हा सेल्युलर दिसेल आपल्याला लक्षात घ्या. Become cellular. The number of free nuclei formed before cellularization very greatly. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे हे असते आहे. ओके. याला आपल्याला सेल्युलर एंडोस्पर्म सुद्धा म्हणता येते लक्षात घ्या. सेल्युलर एंडोस्पर्म. नाव आता इथे येणं चांगलं उदाहरण दिलेलं आहे पहा. The coconut water from the tender coconut that you are familiar with is nothing but the free nuclear endosperm made up of the thousand of nuclei and the surrounding white kernel is the cellular endosperm. लक्षात घ्या इथे नारळाच्या पाण्यामध्ये जर नारळ जर पाहिला आपण कच्च्या नारळाची जर का गोष्ट केली तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी पाहायला मिळते. ओके. पाणी पाहायला मिळते म्हणजेच ते काय, ते पाणी जे आहे नाव यू कॅन से ते त्या नारळाचं फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे. परंतु तो जसा जसा आता तो हे होत जाईल, मॅच्युअर होत जाईल तसं तसं काय होईल, सपोज टू बी दिसून येईल त्याचं जे काही आहे ठीक आहे ना, मग हा सेल्युलर मध्ये कन्वर्ट मग होईल. इथं जो काही आपल्याला जो पांढरट भाग दिसतोय ज्याला आपण खोबरं असं म्हणतोय तो खोबरं तयार होते लक्षात घ्या. म्हणजे जिथे तिथं त्यावेळेला सेल्युलर एंडोस्पर्म जो आहे तो सेल्युलर एंडोस्पर्म तयार होते. ओके. हे आपल्याला पाहायला मिळते पर्टिक्युलरली इन द कोकोनट वॉटर. कोकोनट मध्ये ज्या वेळेला तो डेव्हलपमेंट झालेला नाही त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिळते. पाणी आहे म्हणजेच तो फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे तो. परंतु जसा जसा तो डेव्हलप होत जाईल तसं जसं तो डेव्हलप होत जाईल पुढे जसे जसे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाईल त्यावेळेला त्याच्या भोवती अशा प्रकारचे सेल वॉल जे आहे ते सेल वॉल तयार होतील आणि तो कर्नल जो आहे नाही कर्नल म्हणून त्याला आपण जो व्हाईट भाग त्याला खोबरं असं म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. ओके. तो कर्नल पार्ट त्याच्यावरती डेव्हलप होईल त्याला म्हणायचं आपल्याला सेल्युलर एंडोस्पर्म. एक एक्झाम्पल यानं खूप सुंदर घेतलेला आहे सेल्युलर एंडोस्पर्म. ओके. Now then, the endosperm may either be completely consumed by the developing embryo. आता पुढे पहा. या एंडोस्पर्मचं काम काय झालं, हा इथे एंडोस्पर्म दाखवतोय मी. ओके. हा सेल्युलर एंडोस्पर्म. आणि हे पहा एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या पहिली स्टेप आहे. यानं सुरुवातीला आपल्या याच्यामध्ये एंडोस्पर्म जो आहे तो पूर्ण एंडोस्पर्म तयार करून घेतला. एंडोस्पर्म. आणि हा एंडोस्पर्म काय करणार आहे, त्याला हा डेव्हलपिंग झायगोटला न्यूट्रिशन करणार आहे. ओके. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे हा फुल्ली डेव्हलप्ड एंडोस्पर्म किंवा सेल्युलर एंडोस्पर्म ज्याला म्हणू आपण. हा सेल्युलर एंडोस्पर्म हा झायगोटला मात्र इथे न्यूट्रिशन हे करणार आहे. आता इथे पहा काही काही कंडिशन नुसार याला हे करता येते पहा आपल्याला डिवाइड करता येते. एंडोस्पर्म मे आयदर बी कम्प्लिटली कंझ्युम बाय द डेव्हलपिंग एम्ब्रियो.
हा जो काही आमचा एम्ब्रिओ जो आहे त्या एम्ब्रिओ मार्फत नाव दिस एम्ब्रिओ कंझ्युम कम्प्लिटली एंडोस्पर्म, कंप्लीट एंडोस्पर्म जर का काही याच्यामध्ये तो कंझ्युम केल्या जाते एम्ब्रिओ मार्फत, कंप्लीट कंझम्पशन. ओके, कंप्लीट कंझम्पशन एम्ब्रिओ मार्फत कंप्लीट कंझम्पशन जो आहे ते काही याच्यात केल्या जाते, जसं की पी, ग्राउंडनट आणि बीन्स असे एक्झाम्पल घेतलेले आहे. ओके, याचे एक्झाम्पल आहे पी, त्यानंतर ग्राउंडनट आणि बीन्स. याच्यामध्ये हा कम्प्लीट एंडोस्पर्म जो आहे तो कम्प्लीट एंडोस्पर्म एम्ब्रिओ मार्फत हा यूज केला जातोय, कम्प्लीट खाऊन घेतला जातोय, गिळंकृत केला जातोय. ओके, इन बिफोर सीड मॅच्युरेशन. परंतु कधी आपल्याला हे एम्ब्रिओ जो आहे, एम्ब्रिओ काय सीड तयार करणार आहे. बिफोर सीड मॅच्युरेशन पूर्ण जो आहे हे पूर्ण तो एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म कम्प्लीट हे करू द्या. इट मे बी परसिस्ट इन मॅच्युअर सीड. काही याच्यामध्ये तो परसिस्ट राहू शकतो किंवा काही प्रमाणामध्ये तो एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म राहू शकतो. या लक्षात घ्या, कम्प्लीट कंझम्पशन याचं केलं जात नाही. एक्झाम्पल घेतलेलं आहे कॅस्टर अँड कोकोनट, कॅस्टर अँड कोकोनट. ओके, याच्यामध्ये कम्प्लीट कंझम्पशन ऑफ एंडोस्पर्म इज नॉट ऑकर. ओके, पी, बीन आणि ग्राउंडनट मध्ये मात्र कम्प्लीट कंझम्पशन ऑफ द एंडोस्पर्म जे आहे तो येथे हे केल्या जाते. ओके, आपण जर का ह्या कॅस्टर आणि कोकोनट पण जर का पाहिलं तर तो पूर्ण फुल्ली हे जरी झाला, डेव्हलप जरी झाला, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे पाणी आहे हे पाणीमध्ये त्याचं एंडोस्पर्म आहे, काही प्रमाणामध्ये पाणी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे तो तिथे आपल्याला पूर्ण कंझम्पशन याचं झालेलं दिसत नाही. आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला पी ग्राउंडनट आणि पी ग्राउंडनट आणि बीन याच्यामध्ये मात्र आपल्याला हा जो एंडोस्पर्म आहे हा एंडोस्पर्म पूर्ण ह्या एम्ब्रिओनं किंवा ह्या जो काही डेव्हलपिंग एम्ब्रिओ जो आहे ह्या डेव्हलपिंग एम्ब्रिओनं तो कंझ्युम केलेला आपल्याला पाहायला मिळते. ओके, इथे split open some seeds of castor, peas, beans, groundnut, fruit of coconut, and look for the endosperm. In each case, find out whether the endosperm is present, persist in cereals, wheat, rice, and the maize. आपण मेज राईस हे जर कंपॅरिझन केली तर आपल्याला त्याच्यामध्ये कंपॅरिझन करून पहा, म्हणजे तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी की एंडोस्पर्म त्याच्यामध्ये आहे किंवा नाही. ओके, म्हणजे आपल्याला पी मध्ये एंडोस्पर्म जे आहे ते एंडोस्पर्म दिसणार नाही, बी मध्ये एंडोस्पर्म दिसणार नाही, ग्राउंडनट मध्ये आपल्याला एंडोस्पर्म जो आहे तो दिसणार नाही. परंतु कॅस्टर सारखा आहे आणि कोकोनट मध्ये मात्र आपल्याला एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म आपण त्याचा ज्यावेळेला तो पूर्ण ओपन करून पाहू तर त्याच्यामध्ये आपल्याला हे एंडोस्पर्म जे आहे ते एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतील. ओके, हिअर हा अशा प्रकारचा पहिला जो आहे पहिला डेव्हलपमेंट झाली, याची पहिली जी डेव्हलपमेंट झाली त्याला आपण म्हणूया एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. ओके, आता हे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट पर्टिक्युलरली झाली कशासाठी, पर्टिक्युलरली एंडोस्पर्म डेव्हलपमेंट झाली कशासाठी, इथे टू प्रोव्हाइड द नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी, ह्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला नरिशमेंट करण्यासाठी एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म अशा प्रकारे इथे डेव्हलप झाला पहिल्यांदा, लक्षात घ्या. ओके, आणि त्यानंतर आफ्टर दॅट द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज स्टार्ट. इथे फुल्ली आपल्या जवळ तयार झाला, पूर्ण तयार झाला तो फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म पासून सेल्युलर एंडोस्पर्म मध्ये त्याचं कन्वर्शन झालं की मग मात्र नाव द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. ओके, एम्ब्रिओल मॅच्युरेशन किंवा एम्ब्रिओचं मॅच्युरेशन जे आहे हे एम्ब्रिओचं मॅच्युरेशन आपल्याला पाहायला मिळते. ओके, एम्ब्रिओचं मॅच्युरेशन जे आहे हे एम्ब्रिओ मॅच्युरेशन आपल्याला पाहायला मिळते. ओके, इथे आपण एम्ब्रिओचं मॅच्युरेशन जे आहे ते उद्याच्या तासामध्ये पाहूया. उद्याच्या तासामध्ये आपण याची डेव्हलपमेंट, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जे आहे ती एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कंप्लीट करूया. ओके, चला, एनी डाऊट? हा,
डबल फर्टिलायझेशन हा आपल्या ह्याच्यात दिलेलं आहे बेटा, बोर्डाच्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याचे सिग्निफिकन्स हे करा. हो, पाठ करा ते बोर्डाच्या हो 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 सिग्निफिकन्स विचारले जाऊ शकते त्याच्या. हो, डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स विचारले जाऊ शकतात. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये त्याचं सिग्निफिकन्स त्यांना दिलेलं नाही, म्हणून मी काही घेतलं नाही. सध्या आपण एनसीईआरटी नुसार हे करायला ना. ओके, सांग त्याचे एक एक काय काय सिग्निफिकन्स आहे. पुस्तक आहे का तुझ्या पुढे? येस, डबल फॉर एक मी सांगलं ते आलं त्याच्यात, युनिक फ्युचर. दुसरं, हा मग दुसरं सांग ना. दुसरं सिग्निफिकन्स सांग त्याचं. म्हणजे तुला मी एक्सप्लेन करून देतो ना. ते आपल्या बोर्डाचे राहिले नाही पाहिजे. हा हा एंडोस्पर्म टिश्यू झाला, बरोबर आहे. ते पहिले एक ह्याच्यामध्ये आपण त्याचं सिग्निफिकन्स. ओके, सिग्निफिकन्स मध्ये आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक. ओके, त्यानंतर दुसरं आहे आपल्याला हा हा तो त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला, प्रायमरी एंडोस्पर्म जे आहे ट्रिपल प्रायमरी एंडोस्पर्म जो आहे तो प्रायमरी एंडोस्पर्म आपल्याला डेव्हलप होताना दिसतोय, आणि विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. बरोबर आहे. डेव्हलपिंग एम्ब्रिओ साठी आपल्याला न्यूट्रिशन आवश्यकच आहे ना, त्यासाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतोय. नेक्स्ट, येस, पॉली एम्ब्रिओनी, लक्षात घ्या. पॉली एम्ब्रिओनी, डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन वी कॅन से सीड, त्याला आपण पॉली एम्ब्रिओनी जे आहे ते पॉली एम्ब्रिओनी इथं प्रिव्हेंट करता येते. ओके, प्रिव्हेंट पॉली एम्ब्रिओनी. नेक्स्ट, मी ते आपल्याला याच्यात हे आलं होतं, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणून आलंच होतं. प्रायमरी एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होतो याचे डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला. ओके, आणि डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला हे होत असताना सरळ सरळ आपले जे काही एकच एग असल्यामुळे, आणि एकच सॉरी एक मेल गमेट तिकडं एक सोबत फ्यूज होते, आणि दुसरा मेल गमेट जो आहे तो मेल गमेट पोलार न्यूक्लियस सोबत फ्यूज होते. ओके, म्हणजे पोलार न्यूक्लियस सोबत झालेला जो काही हे आहे तो आपल्याला एंडोस्पर्म देणार आहे. ओके, म्हणजे हे डबल फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स झालं. ओके, आणि याच्यामध्ये पॉली एम्ब्रिओनी जो आहे मोर दॅन जास्त सीड जे आहे ते जास्त सीड्स इथे तयार होत नाही, प्रिव्हेंट केल्या आहेत. ओके, हिअर इथे डबल फर्टिलायझेशन पाहिलं, आणि आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये पहिली इव्हेंट आपण कंप्लीट केलेली आहे, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. एंडोस्पर्म कसा डेव्हलप झाला, जस्ट बिफोर द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ. लक्षात घ्या, एम्ब्रिओ डेव्हलपमेंटच्या अगोदरची डेव्हलपमेंट ही एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते. आणि हे का बरं व्हावं असं, कारण झायगोट जो काही आमचा डेव्हलप होणार आहे एम्ब्रिओ मध्ये, हा एम्ब्रिओला एक विशिष्ट प्रकारचं अन्न जे आहे ते अन्न लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं सुरुवात एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंट पासून होते, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सायमल्टेनियसली होत नाही, दोन्ही होत नाहीत. हे पहिल्यांदा पूर्ण अन्न तयार करून घेते पहा, आणि त्यानंतरच मग हा अन्न तयार झालं म्हणजे हा एंडोस्पर्म जो आहे, हा एंडोस्पर्म आपल्या याच्यामध्ये फुल्ली डेव्हलप झाला की मग मात्र झायगोटची डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जी आहे ती एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुरू होते. कारण अन्न तयार झालेलं आहे, आणि त्यानंतर एम्ब्रिओ जो आहे तो एम्ब्रिओ पुढे आपल्याला तयार होताना दिसेल. ओके, इथे थांबू आपण, पुढच्या याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलपमेंट पाहूया. ओके, हे करू.